तुझं गौरव आणि महिमा करते. अशीच तुझी आराधना आमच्या घरी होऊ. पुढील वेळ दिली आम्ही तुझ्या हातात देतो. आत्म्याला खरेपणाने आराधना करण्यासाठी आम्हाला तो स्वर्गीय आनंद, तो हर्ष, ती मुक्ती, ती शांती आम्हाला मिळू दे. कारण आमच्या प्रार्थना आहे तशा तुझ्या ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला बोलतो तू वचनाने उत्तर देतोस. नेहमी मी मनापासून तुझ्या अजून कोणी येते त्यांच्या मार्गातले अडथळे दूर कर. त्यांना पण तुझ्या उपस्थितीमध्ये घेऊन ये त्यांची पण बंधनं तोड देवा. त्यांच्या पायातल्या वेळा करू दे. त्यांचं मन अंतःकरण तुझ्याकडे लागू दे. त्यांना तुझ्या आराधनेची गोडी लागू दे पिया. तुझ्या मंडळीचा ध्यास लागू दे. तुझ्या मार्गाकडे त्यांची पावलं वळव आणि केवळ तुला गौरव मिळावं असं त्यांचं जीवन बनव. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. आम्ही कुणी रिकामं जाणार नाही कारण आम्ही विश्वासानं आलो. तो आम्हाला रिकामं पाठवणार नाही. आमच्या इच्छा गरजा देवा तू मान्य केल्यास असा विश्वास नाही. सर्व गौरवाला सन्मान मी तुला प्रभू येशूच माझा तारण याच्या सामर्थ्य नावात या प्रार्थना मागते म्हणून काही करते. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आपला महान आहे. आठवडाभर देवपणे आपला सांभाळ केला. आजच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला इथे एकत्रित केले त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. गीत गावे परमेश्वराला नाचून गाऊन उंचावूया. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता है. Hallelujah.
अजून एक गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. बने रहो तुम बने रहो. वयामध्ये पण देव त्याला तरुण बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 80 वर्षाचा म्हातारा पण येशूच्या नजरेमध्ये तरुण आहे. बोलो येशू मसीह की जय. क्षेत्राला अजून माझं वय झालं नाही. अभी तो मैं जवान हो. हालेलुया. काळं असलं म्हणून काय झालं? प्रेज द लॉर्ड. फिर से एक बार उठो जवान हो जाओ तैयार. गहरा है अंधियारा, दिया जलाना है. जलाना है,
विजय को पाना है। दूसरा समझे, कभी ना रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, हर मुश्किल जीवन की आसान हो जाए। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। फिर से कभी ना रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, हर मुश्किल जीवन की आसान हो जाए। कभी ना रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, हर मुश्किल जीवन की आसान हो जाए। उठो जगा लो तुम, हो जाओ तैयार, तेरा है अंधियारा, दिया जलाना है। उठो जगा लो तुम, हो जाओ तैयार, तेरा है अंधियारा, दिया जलाना है। शैतान से लड़ना है, कहाँ भी करना है, अंधेरी ताकत पे विजय को आना है। शैतान से लड़ना है, कहाँ भी करना है, अंधेरी ताकत पे विजय को आना है। उठो जगा लो तुम, हो जाओ तैयार, तेरा है अंधियारा, तेरा जलाना है। कभी ना रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, हर मुश्किल जीवन की आसान हो जाए। कभी ना रुकना तुम, यीशु है संग तुम्हारे, हर मुश्किल जीवन की आसान हो जाए। उठो जगा लो तुम, हो जाओ तैयार, तेरा है अंधियारा, दिया जलाना है। हालेलुया, प्रेज लॉर्ड। स्वतःला ही रोज गीत गाऊन आठवण करून द्यायची। हालेलुया, प्रेज लॉर्ड। काय काम आहे माझं? मला दिया जलवायचा आहे। हालेलुया, मला दिया दिवाएंगे, हम साथ जाएंगे, हे यीशु महान अपना, यह गीत गाएंगे, आवाज उठाएंगे, हम साथ जाएंगे, हे यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे,
हालेलुया. थँक यू जीसस. माय गॉड, तुझ्या लेकरांशी बोल माझ्या देवा. हालेलुया. थँक यू जीसस. या फेब्रुवारी महिन्यासाठी तू त्यांना ब्लेसिंग्स ठेवले, ती आज आम्ही परत एकदा प्राप्त करणार. आम्ही जर हट्टी आहोत, आम्हाला नम्र कर. आम्ही आजच्या दिवशीच प्रार्थना केली की आज आमच्याशी बोल, आज तुला अपेक्षित बदल घडव, आज आमची बंधनं तोड, आणि आज तू वचनाने आमची भेट घेतेस. आम्ही तुझा नकार करू नये. जर आम्ही मागितले विश्वासाने, तर तू आज देणार आहेस विश्वासाने. आम्ही स्वीकारतो. हो आमेन मध्ये, येशूच्या नावामध्ये. Praise the Lord. आई बैठे की प्रभु की उपस्थिति में स्वागत है तुझका देव बापाच्या उपस्थितीत. हालेलुया. Praise the Lord. गेल्या रविवारी आपण पाहिलं होतं की आपल्याकडून मूर्खपणा होऊ नये अशी देव बापाची इच्छा आहे. हालेलुया. आणि प्रभू आपल्याला सुज्ञ बनवू इच्छितोय. Praise the Lord. बरोबर आहे का? कारण बायबल असं सांगतं की ज्यावेळेस मूर्खाला कुणी उगाचच आपल्या भावाला मूर्ख म्हणेल, तो शिक्षेस. आता आपल्याला कळेल उगाचच म्हणायचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण जर म्हटलं आपण एखाद्या सुज्ञाला अरे मूर्खा, तर आपल्याला शिक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आज हम उसी को आगे लेकर जाएंगे और उसी के बारे में सुनेंगे. प्रेज द लॉर्ड. मी जसं मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की सगळ्यांसाठी आहे, पण ज्याला जास्त करून प्रतिष्ठा आणि अक्कल ऊपर जाना है महिमा से महिमा में, उनके लिए तो इतना हो हल्ला मचाने की जरूरत नहीं है. हालेलुया. जर आत्म्याने नम्रपणाने काहीतरी स्वीकाराल, तर परमेश्वर निश्चित आपल्या जीवनातली जी काही आत्मिक बंधनं असतील ती तोडणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण अशाच गोष्टी मागतो, पण ते मिळणार आहेत कसं हे जर आपल्याला समजलं, तर आपण सुज्ञ आहोत. प्रेज द लॉर्ड. ओके, वचन काढूया. शमूएल याचा पहिला अध्याय, पहिले शमूएल 26 अध्याय याचं 21 वचन. पहिले शमूएल 26 अध्याय. सतत मूर्खपणा करत राहणे आपल्या हातातून चूक घडवते. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडून काय घडतात? चुका घडत राहतात. आणि या चुका ज्यावेळेस वारंवार 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 होतात, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये भ्रम निर्माण होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे बघायचं. आणि तुमच्यासाठीच ही स्त्री नाही. हालेलुया. आप ही के लिए लगाई गई है. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तिथं काहीतरी शोधत बसणार, काहीतरी मिस करू नये अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण वारंवार चुका करतो, निश्चित परमेश्वर आपल्याला क्षमा करतो, पण जर आपण त्याला करेक्शन मध्ये नेलं, देवाची इच्छा आहे ती चूक वारंवार करत राहायची नाही. हालेलुया. आपण ती चूक कमी करायची, डिलीट मारायची आणि नवीन गोष्टीमध्ये पदार्पण करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस आपण त्याच चुका परत करत राहतो, तर आपण भ्रमामध्ये जातो आणि भ्रम आपल्याकडून अधर्म घडवून आणू शकतो. हालेलुया. म्हणून देव बापाची तुमच्या आणि माझ्याविषयी इच्छा आहे, आपल्याला पवित्र आत्मा दिलाय यासाठी की आपण त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या निदर्शनाखाली, त्याच्या कंट्रोलमध्ये कमीत कमी, मी म्हणेन नाही केल्या तरी चालेल. हालेलुया. त्याच्यासाठीच आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण त्याच्याशी जोडलेले आहोत, तर देव बापाची इच्छा आहे की जसा तो परिपूर्ण आहे, आपण परिपूर्ण असावं. हालेलुया. आणि देव आपण जर परिपूर्णतेकडे चाललोय, तो आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी आहे, तर निश्चित तो ते केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझी एक साक्ष आहे, मला सांगून मी पुढे जाईल. गेल्या आठवड्यामध्ये भयंकर लूज मोशन्स आणि वॉमिटिंग्स होत्या आमच्या चौघांना पण. चौघं पण जबरदस्तरित्या भयानक अटॅक असेल, मला माहित नाही काय असेल, पण देवबापाने त्या सगळ्यातून सुरक्षित आशीर्वादित आरोग्य दिले. एकही गोळी न खाता प्रभूनं माझ्या जीवनामध्ये परत एकदा सेकंड संडेला तुमच्यासाठी उभं केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते खूप भयानक होतं. तुम्ही विचार नाही करू शकत, त्याची गिनती नाही
दिवस मला झाले. प्रेज द लॉर्ड. पण मी देवाला धन्यवाद देते की प्रभूने मला जिवंत ठेवले. हालेलुया. माझी लेकरं, माझे मिस्टर त्या ठिकाणी होते मीटिंगच्या, त्यांना पण त्या ठिकाणी तोच त्रास होता आणि आम्ही सगळेजण त्या वीकनेस मध्ये असताना प्रभूने माझ्या कुटुंबावर कृपा केली म्हणून मी त्या महान देवाचे आभार मानते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पहिले शमूएल 26 अध्याय 21 वचन आपल्याला सांगतं. या ठिकाणी शौल आहे जो इस्रायलाचा पहिला राजा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना स्टोरी माहितीये की तो दावीदाच्या जीवाचा घात करण्याचा प्लॅनिंग करत आहे. प्रेज द लॉर्ड. दावीद हा शौलाचा शत्रू नाहीये, पण दावीद स्वतः त्याला शत्रू मानत आहे. तो इस्रायलाचा येणारा भावी राजा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या ठिकाणी त्यानं पूर्ण प्रयत्न केला दावीद राजाला मारण्यासाठी. इवन तो त्याने भाला पण त्याला फेकून मारला, पण देवाची कृपा त्याच्यावर होती, त्यामुळे दावीद राजाचं परमेश्वराने संरक्षण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण ज्यावेळेस ही गोष्ट शौलाला समजली त्यावेळेस शौल या ठिकाणी जो भ्रमिष्ट झालेला राजा, ज्या राजाविषयी देवाची इच्छा नव्हती पण इस्रायलाला राजा पाहिजे होता. हालेलुया. त्यामुळे शौलाची निवडणूक झाली होती. प्रेज द लॉर्ड. आणि हा राजा बायबल आपल्याला सांगतं तेव्हा शौल म्हणाला, मी अपराधी आहे, माझा पुत्र दावीद माघारी ये. आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मौल्यवान वाटला, म्हणून यापुढे तुला मी काही एक उपद्रव करणार नाही. मी मूर्खपणाने वागलो, माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं की ज्यावेळेस आपण कंटिन्यू चुका करत राहतो, देवाच्या छोट्या छोट्या आज्ञा मोडत राहतो, मिस्टेक्स करतो, त्या गोष्टीविषयी काय म्हणायचं गंभीर नसतो, आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही, जाऊ दे, चालू दे, देव क्षमा करणार आहे. हो, निश्चित प्रभू क्षमा करणारा आहे आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये पण आपल्या सगळ्यांना आपल्या प्रत्येक मूर्खपणाची क्षमा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझी जबाबदारी आहे मी तो केलेला मूर्खपणा पुन्हा करू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण दावीद या ठिकाणी शौलानी बायबल असं सांगते, शौल म्हणाला मी पाप केले, माझ्या मुला दावीद माघारी, माझा जीव आज तुझ्या दृष्टीला मौल्यवान वाटतो, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही. पहा, मी मूर्खपणाने वागलो. कशामुळे झालं? कशामुळे? अधर्म घडलाय असं बायबल सांगते. इथं अपराध केले, माझं बायबल सांगते की माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव बापाची तुमच्या आणि माझ्या इच्छा आहे. आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. सैतान कुणाला गिळावं हे शोधत फिरत आहे. आपल्याला जर वचन माहित नसेल तर आपल्या हातून अधर्म घडण्याचे 101% चान्सेस आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि देव आपल्याला पुढे घडणाऱ्या आपल्या हातून आपल्या वारंवार चुकीने आपल्या देव बापाला निग्लेक्ट किंवा इग्नोर केल्याने मी भ्रमात जाऊ नये अशी देव बापाची इच्छा आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू सतत चालू असतं त्यावेळेस एक भ्रम निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये, ज्या भ्रमामुळे आपण इतकं मोठं देवाविरोधात पातक घडवू शकतो हे बायबल आपल्याला शौलाच्या जीवनातून दाखवून देते. हालेलुया. आणि आज मंडळी बाबतीत देवबापाची इच्छा आहे की माझ्या मुलांना सांग की मला त्यांच्यातून मूर्खपणा काढून टाकायचा आहे. तुम्ही त्याला परमिशन द्याल? हालेलुया. नाही, मी मूर्ख आहे आणि देव माझी क्षमा. हो, मी परत एकदा म्हणते, देव आपल्याला क्षमा करतो 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 करतो. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा वारंवार आपल्याला काहीतरी सांगतो आणि बायबल सांगतो सगळ्याची क्षमा आहे, पण पवित्र आत्म्या विरोधात आपण जे काही करू किंवा बोलू त्याची आपल्याला अजिबात क्षमा नाही, या जगात नाही आणि जगाच्या कुठेही नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर शौलाच्या हातून राजा असताना जर हे घडू शकतं तर आपण राजा होण्याच्या लाईनमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण सगळेजण राजा आणि राणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेमध्ये ऑलरेडी आहोत. आहोत का? आहोत. आपण राजे आहोत, आपण राणी आहोत. पण मी त्या गोष्टी घडण्यासाठी माझ्या हातून तो अधिकार येण्यासाठी प्रभू आपल्या जीवनामध्ये काहीतरी सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. छोट्या छोट्या चुका मूर्ख माणूस नेहमी करतो आणि आपलं जे तेल आहे ते खराब करण्याचं काम ती छोटीशी चूक करत असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देवबापाची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्याकडून की आपल्या जीवनात
एरर म्हणजे भ्रम. प्रेज लॉर्ड. भ्रम म्हणजे टीव्ही एखादा चालू असतो माहिती, जुन्या काळामध्ये टीव्ही असायचे, त्याच्यावरती मुंग्या यायच्या. काय यायच्या माहिती ना, एक धपाटा दिला की ते सुरू व्हायचं. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे का? नाहीतर वर जायचं, एकाने अँटीना हलवायचा, खालून टीव्ही बघायचा, त्यावेळेस ते चालू व्हायचं. तिथून ज्यानं कनेक्शन सोडलंय ना, त्याला असं वाटायचं की पुढच्याला मी जे चित्र दाखवतोय ते दिसत आहे, पण पुढच्या व्यक्तीला ते चित्र दिसत नसतं. कारण टीव्हीला काय आलाय? एरर आलाय. त्याला काय म्हणतात? भ्रम. आपल्या जीवनामध्ये आपण प्रार्थना करत आहोत, आपण देवाजवळ रडत आहोत, आपण फास्टिंग मध्ये आहोत, आपण देवाला पुष्कळ गोष्टी अपेक्षित बदल घडवण्यासाठी किंवा माझ्या हातून काहीतरी घडण्यासाठी मागत आहोत, आणि आज तोच भ्रम प्रभू आपला दूर करू इच्छिते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण भ्रमामध्ये आपण आपल्याकडून मोठा अधर्म घडण्याचे चान्सेस आहेत, आणि म्हणून देव त्याच्या मंडळीला सुरक्षित करण्याचं काम करते येणाऱ्या दिवसांमध्ये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग त्याचं काही चुकत आहे का? मला हो हल्ला करायची काय गरज आहे? नाही. मी एक लहान मुलासारखं सुज्ञ होण्यासाठी प्रभूला पूर्ण समर्पण करणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. वचन पाहूया. मत्थ्याचं पुस्तक 22 अध्याय 29 वचन. भ्रम हा कशामुळे निर्माण होतो? मूर्खपणा केल्यामुळे. प्रेज लॉर्ड. भ्रम कशामुळे निर्माण होतो? मूर्खपणामुळे भ्रम निर्माण होतो, आणि भ्रम हा आपल्याला मिसलेड करतो. मिसलेड म्हणजे आपण मिसगाईड होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे देव जे आपल्याला करायला सांगत आहे, देव ज्या आपल्या गोष्टी आपल्यामध्ये आज्ञा आणू इच्छिते, देव ज्या आपल्यामध्ये रिस्ट्रिक्शन आणू इच्छिते, देव जे आपल्यामध्ये डिसिप्लिन आणू इच्छिते, तुम्ही जर सतत त्या गोष्टी करत राहिला तर भ्रम आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिसगाईड करतं. प्रेज लॉर्ड. आणि आपण देवाच्या योजनेतून, देवाच्या इच्छेतून बाहेर जातो. आपण मागत राहतो, मागत राहतो, रडत राहतो, रडत राहतो. प्रभू माझ्या जीवनात असंच होऊ दे, मी असं मागितलंय. हो, देवाची इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये, पण प्रभू आपल्याला म्हणत आहे की आज तुझा भ्रम मी पहिल्यांदा काढून टाकणार आहे, मी तुला स्वच्छ करणार आहे, मी तुला काही इंटिमेशन देणार आहे, आणि मग मी तुझ्या जीवनामध्ये तुला ज्या गोष्टीसाठी तू आम्हाला दिले, तुला ज्या गोष्टीसाठी पृथ्वीवर पाठवले, तुला ज्या गोष्टीसाठी मी बनवले, निर्माण केले, त्या गोष्टी मी तुझ्या हातून घडवणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे बिना प्रार्थनेचं होऊ शकतो. प्रेज लॉर्ड. कारण तो आपला बाप आहे. त्याला न मागता तो म्हणतो तुला पाहिजे ते मी तुला झोपेत पण देऊ शकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुला माझा गौरव करायचंय? हो, मी तुझ्यासाठी तो मार्ग निर्माण करू शकतो, पण तुला इतकी काय म्हणायचं, इतकी तळमळ करायची गरज नाहीये. फक्त विश्वास ठेवायचा आहे त्याच्या वचनावरती, कारण त्याचं वचन आपल्याला स्वच्छ करून, साफ करून, त्याला जे अपेक्षित आहे ते आपल्या जीवनामध्ये घडवणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. वचन सांगतं मत्थ्याचं पुस्तक 22 अध्याय 29 वचन. येशू त्यांना उत्तर दिले, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हाला शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहित नाही. हालेलुया. हा भ्रम किंवा एरर माझ्या जीवनामध्ये का आहे? बायबल असं, येशू त्यांना म्हणाला की तुम्हाला शास्त्र वाचा. मत्थ्य 22 आणि 29 काय म्हणले त्या ठिकाणी? येशू त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र जाणत नसल्यामुळे, देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. हालेलुया. आणि म्हणून आपलं चर्च, माझी इच्छा आहे की तुम्ही वचनाला जास्त आदर द्यावा. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस आपण वचनाला जास्त आदर देतो, भ्रम निघून जातो. हालेलुया. भ्रम बाहेर काढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर साधन म्हणजे देवाचं वचन आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाचा स्वीकार करतो, नम्रतेने, आदरतेने, माझ्यासाठी आहे म्हणून, त्यावेळेस आपल्या जीवनातला भ्रम निघून जातो. हालेलुया. प्रेज. कुठेतरी डोक्यावर हात ठेवून घेतलं तुमचा भ्रम निघणार नाही. तुम्ही जर भ्रमात असाल, तुमची इच्छा आहे की प्रभू मी भ्रमात आहे, माझा भ्रम काढ, आणि कुठेतरी जाऊन माझ्या डोक्यावर हात ठेवा, माझा भ्रम निघून जावा. नाही, तुमचा आणि माझा भ्रम एकच गोष्ट काढू शकते, ती म्हणजे वचनाचं क्लिअरन्स. हालेलुया. काय म्हणतो येशू? भ्रमात काय आहे मी? तुम्हाला वचन, शास्त्र, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजेच काय? आपण वचनाचं काय केलं पाहिजे? आदरच नाही, स्वीकार पण केला पाहिजे. हालेलुया. आपण पवित्र आत्मा बोलवत आहोत, नाहीये का? पवित्र आत्मा वचन गाईड करतं. बायबल असं सांगतं, सुरुवातीला काय होता? आत्मा जलावर तळपत होता.
देव बोलला आणि काम झालं. प्रेज द लॉर्ड. आपण मागत आहोत, आत्म्यानं प्रार्थना करतो, आत्म्यानं आराधना करतो, सगळं करतो, आणि ज्यावेळेस शब्दाची वेळ येते आपण भ्रमात आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो शब्द पाठवतोय, आपल्या जीवनामध्ये मार्ग तयार करत आहे, तो शब्द पाठवत आहे, त्या शब्दाने जर ब्लेसिंग आणू इच्छित आहे, तो शब्द पाठवत आहे, त्या शब्दाने जर माझ्या जीवनात सुधारणा करू इच्छित आहे, तर ब्लॉक कोण आहे? मी स्वतः त्याला ब्लॉक करत आहे. वचनाला उलट वचन सांगून जर मी देवाचा मार्ग बिघडवत आहे तर मी भ्रमात आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूची तुमच्या आणि माझ्याकडून इच्छा आहे, आपण भ्रमात आहोत याचं कारण आहे आपल्याला शास्त्र समजत नसल्यामुळे. मी नाही सांगत, मी असं नाही म्हणलं तुम्हाला शास्त्र समजत नाही, मला चांगलं माहिती तुम्हाला सगळी वचनं पाठवेल, पण येशूचं काय म्हणणं आहे? शास्त्र समजत नाही म्हणजे काय? त्याची इच्छा आहे की लोकांच्या जीवनातून दानिएल असेल, मोशे असेल, सगळी गोष्टी असतील, यांच्या जीवनातून आपल्याला पाहायचंय. हालेलुया. कारण आपल्याला माहिती आहे पवित्र आत्मा आल्यानंतर शिष्यांकडून चुका झालेल्या नाही. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे का? पेत्र कधी चुकला? वचन माहिती होती त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर आहे का? पेत्र पवित्र आत्मा त्याच्यावरती येण्या अगोदर पवित्र आत्म्याला म्हणजे येशूला त्यानं नाकारलेला आपल्याला बघायला मिळतो. बरोबर आहे का? हॅलो, जागे आहात? म्हणजे पवित्र आत्मा आल्यानंतर मला चुका कमी करायच्या, मी म्हणेन चुका करायच्या नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हॅलो, मग माझ्याकडून चूक झाली पाहिजे? नाही झाली पाहिजे अशी कुणाची इच्छा आहे? देव पाहिजे. का? तो पूर्ण आहे म्हणून मी काय असली पाहिजे? तुम्ही मला सगळेच परफेक्ट, कुणीच परफेक्ट नाहीये सिस्टर, अजिबात कुणीच परफेक्ट नाहीये, आणि ह्या जगात कुणीच परफेक्ट नाहीये येशूशिवाय. पायलटला जाऊन विचार, प्लेन मध्ये बसलाय कधी? प्लेन मध्ये बसल्यानंतर ही प्लेन इकडून तिकडं जाणार आहे, एवढ्या तासात पोहोचणार आहे, पण घाबरून जाऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. थोडंसं मोडलेलं आहे, त्याची वायर थोडीशी बिघडलेली आहे, त्याच्या बटनामध्ये प्रॉब्लेम आहे, पण मी तुम्हाला पोहोचवीन. तुम्ही बसाल का? हॅलो, हालेलुया. बसाल का? म्हणजेच काय? जर प्लेन उडू शकत नाही, बस इतक्या छोट्या गोष्टीनं चालते. आपण ड्रायव्हिंग सुद्धा, आमचे पास्टर अभिषेक चालवत गाडीत कसलं स्टेरिंग? पॉवर स्टेरिंग. हालेलुया. काय म्हणतात त्याला मला माहित नाही. ते म्हणतात तू झालं नाही असं गाडी काढायचंय. व्हेरी गुड. त्यांना माहितीये, बारकाई सारकाई कुणाला माहितीये. असं नाही की तो चालवणाऱ्या हातात दिलेलं प्रॅक्टिस त्याच्याकडनं होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. क्लास लावल्यानंतर त्याच्याकडून ते होऊन जाईल. आम्ही त्याच्याविषयी म्हणत नाहीये, पण इतकं बारीक जर आपण बघतो तर देव जो जगाचा निर्माता आहे, तुमच्या समोर उभा करण्या अगोदर देव त्याच्या पात्राला तयार नाही करू इच्छित का? हालेलुया. त्याच्या पात्रासाठी तो परफेक्शन नाही बघणार का? तो मूर्खाला निवडतो. आमेन. हालेलुया. पण शहाणा बनण्यासाठी निवडतो. मी मूर्ख आहे म्हणून तोच मूर्खपणा करावा अशी माझ्या देवाची इच्छा नाहीये, म्हणून तो आज आपल्याशी बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्रानं पवित्र आत्मा येण्या अगोदर येशू ख्रिस्ताला नाकार. पवित्र आत्मा आल्यानंतर त्याच्या हातून घडलेल्या चुका त्याच्याकडून झाल्या नाही. आमेन. माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आता मला बारक्यासारख्या चिटक्या मिटक्या छोट्या माशा लगेच काढून टाकायचंय, ज्यानं माझं चर्च खराब होणार नाही, ज्यानं माझं कुटुंब खराब होणार नाही, आणि ज्यानं माझा वैयक्तिक आत्मा पण खराब होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण एक छोटीशी माशी आपलं गंधाचं तेल खराब करते, आणि अक्कल आणि प्रतिष्ठा याच्यावर त्याचा पगडा असतो असं बायबल आपल्याला सांगतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपलं चर्च देव बापाला महिमेतून महिमेपर्यंत घेऊन जायचंय, कारण आपण खूप दिवसांपासून त्या प्रार्थना करत आहोत. आमेन. हालेलुया. आणि जर प्रार्थना करत आहोत तर तो आपल्यासाठी काहीतरी डायरेक्शन देऊ इच्छिते. तो आपल्यातून छोट्या मिस्टेक्स काढून टाकत आहे, कारण त्याला माहितीये मला यांच्या अधर्माची क्षमा करायची आहे. नाही झाले बाबा अधर्म, इथंच प्रॉब्लेम आहे. देवाची इच्छा आहे की आपण त्याला समर्पित करावं. बायबल सांगतो जो आपले दोष कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हो प्रभू, मी तुझ्या बाबतीत, मंडळी बाबतीत, तुझ्या राज्या बाबतीत मूर्खपणा केलाय. आज मला क्षमा कर. ज्यावेळेस मी असं कबूल करते त्यावेळेस वचनाचा प्रकाश माझ्यावर पडतो आणि मी त्या भ्रमातून बाहेर येते आणि देवाला माझ्या जीवनातून जे पाहिजे ते मी करू शकते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज खूप लोक म्हणतात माझ्या हातून देवाची सेवा घडत नाही. मी खूप सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करते, मी खूप असं करण्याचा प्रयत्न करते, मी वचन सांगायचा प्रयत्न करते, किंवा मला लोकांकडे जायचंय, होत नाहीये. पण मला आज तुम्हाला सांगायचंय, प्रभूला तुमच्या अधर्माची क्षमा करायची. देव बापाला तुमच्यामध्ये असलेला जो भ्रम, आपल्या बारक्या बारक्या इग्नोरन्स मुळे जो आपण आणून ठेवलाय तो काढून टाकायचाय. त्याला आपल्या जीवनामध्ये पश्चातापाचं ते हृदय द्यायचंय आणि आपल्याला त्याला नम्र करायचंय, कारण त्याला हे पात्र, हे मंदिर परम तेजानं भरायचं आहे. मी ऐकलेली गोष्ट सांगत आहे तुम्हाला. माझ्या देवानी माझ्यासाठी माझ्या कानात सांगितलेली गोष्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे. हालेलुया. आणि माझी प्रार्थना आहे तुमच्या सगळ्यांसाठी की तुमच्या प्रार्थना व्यर्थ जाऊ नये, आपल्या प्रार्थना केलेल्याला लेट होऊ नये. हालेलुया. मी जे काही मागत आहे माझे फास्टिंग्स वाया जाऊ नये, माझे प्रभूमधले कष्ट वाया जाणार नाही. पण कधी नाही जाणार? माझ्यावर ज्यावेळेस वचनाचा प्रकाश पडेल, प्रभू ज्यावेळेस माझ्या जीवनातून त्याला नको असलेल्या गोष्टी काढून टाकेल, त्यावेळेस मी त्याच्या गौरवाचं पात्र बनू शकते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपलं म्हणणं असतं की कुणीच परफेक्ट नाहीये. बायबलमध्ये आहे का? वाचूया वचन. दानिएलचं पुस्तक 6 अध्याय 3 ते 5 वचन काढू आपण. दानिएल त्याचा 6 अध्याय 3 ते 5 वाचा. दानिएल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा बसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. असे असता राज्य कारभारासंबंधाने दानिएला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालवला, पण त्यात काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अच्छा, काय सांगते पुन्हा एक वेळा. दानिएल हा प्रशासक व प्रांताधिकारी श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्यामध्ये उत्तम आत्मा बसत होता. राजा त्या सर्व राजांवर नेमण्यासाठी योजना करीत होता. असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांताधिकारी हे दानिएला चूक शोधण्याचा प्रयत्न करीत होते, पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतं की कोणी जगामध्ये परफेक्ट नाहीये, पण बायबल आपल्याला सांगते की दानिएल हा असा व्यक्ती होता की त्याच्यामध्ये चूक सापडली नाही सापडली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे दानिएलामध्ये उत्तम आत्मा होता. प्रेज द लॉर्ड. त्याला आपण एक्सलन्स स्पिरिट म्हणू शकतो. आता लोकांमध्ये होली स्पिरिट आहे, एक्सलन्स स्पिरिट नाही आहे. होली स्पिरिट इज द स्पिरिट ऑफ एक्सलन्स. एक्सलन्स इज द स्पिरिट ऑफ होली स्पिरिट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजते मी काय म्हणत आहे? तो आत्मा आपले ऍक्शन्स, आपले रिप्लायज, आपले रिस्पॉन्ड ह्या गोष्टी सांगतो आणि ह्या गोष्टी प्रार्थनेनं होत नाही. या गोष्टी एक्सलन्स स्पिरिटनं घडवल्या जातात. मला माहित नाही किती लोकांना समजते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज पवित्र आत्मा असताना आपल्याकडून चुका होता. एक्सलन्स स्पिरिट असल्या कारणाने आज आपण देवबापाला म्हणणार आहे, प्रभू जो आत्मा दानिएलामध्ये होता तो आत्मा माझ्यामध्ये पण दे बाबा. तुझा दिलेल्या आत्म्याने काम करू दे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी अशी प्रार्थना कर, मला तुम्हाला सांगू द्या, दानिएला जवळ बायबल नव्हतं जे तुमच्या माझ्याकडे आहे. हॅलो हॅलो. दानिएल येशूला ओळखत नव्हता. प्रेज द लॉर्ड. एक ब्रेकिंग न्यूज सांगू, दानिएलाचा पुनर्जन्म झालेला नव्हता.
हालेलुया. कारण पुनर्जन्म, नवीन जन्म होण्यासाठी आपल्याला अंतःकरणात विश्वास ठेवायचा आहे, मुखानं कबूल करायचं आहे की येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे. त्यावेळेस माझा नवीन जन्म होतो. म्हणजे इतकं सगळं नसताना एक्सिलेंट स्पिरिटनं दानियल एकही चूक करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी ते चूक केल्या नसल्या कारणाने इतकं त्याच्यामध्ये ते पॉवर किंवा ते सामर्थ्य होतं एक्सिलेंट स्पिरिटचं की त्याच्यासाठी सिंहाची तोंड बंद झालेली आपल्याला बघायला मिळतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या चुकांमुळे आपल्यावर येणारे प्रॉब्लेम्स, अडचणी, समस्या, संकट, मी असं म्हणत नाही ते येणार नाही. दानिएलावर सिंहाच्या गुहेत टाकलं म्हणजे संकट आलं होतं. प्रेज द लॉर्ड. पण ते संकट त्याला गिळू शकलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्यानं उभारी घेतली. हालेलुया. म्हणजे व्हेजिटेरियन, नॉन व्हेज सिंह त्याच्यासाठी व्हेजिटेरियन झालेले आपल्याला बघायला मिळतात. होऊ शकतं का माझ्यासाठी? हो, नक्की होऊ शकतं. कधी होईल? देव बापाला तुमच्या आणि माझ्याकडून छोट्या छोट्या मिस्टेक्समुळे आपण जो आपल्या आत्मिक जीवनामध्ये पण आणि आपल्या दैहिक जीवनामध्ये पण भ्रम करून ठेवलाय आणि त्या भ्रमामध्ये मंडळ्या चालत आहे. त्याच्यामुळे देव आज आपल्याशी बोलत आहे की तुम्हाला शास्त्र माहित नसल्यामुळे आपल्याकडून चुका घडतात. हालेलुया. म्हणजेच काय, मला माझ्या जीवनाचं डिसिजन वचनाने घेतलं पाहिजे. आमेन. प्रभू मला घटस्फोट घ्यायचा आहे माझ्या बायकोकडून, वचन काय सांगतं? प्रभू मला मोठं व्हायचंय, मला महिमेतून महिमेकडे जायचंय, वचन काय सांगतं? प्रभू मी क्षमा नाही करू शकत आहे, वचन काय सांगतं? प्रभू मला हे चर्च आवडत नाही, वचन काय सांगतं? प्रभू मला पास्टर हा अजिबात नको, ही सिस्टर तर माझ्यासमोर दिसली नाही पाहिजे, वचन काय सांगतं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझं वचन, माझं जीवन हे वचनावरती आधारलेलं जर असेल तर मी चुका कमी करेन आणि भ्रम माझ्यामध्ये निर्माण होणार नाही. आणि भ्रम जर नाही झाला तर अधर्म घडायचं प्रॉब्लेमच नाहीये. देव माझ्यासाठी सिंहाची तोंड पण बंद करेल. देव माझ्यासाठी मला 7 पट तापलेल्या भट्टीमध्ये मी जरी गेले तरी माझा केस पण होरपाळणार नाही. ही गॅरंटी माझा जिवंत परमेश्वर देऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मिस्टेक्स, चुका, मूर्खपणा देवा आपल्या मंडळीतून पण आणि आपल्या वैयक्तिक जीवनातून पण काढून इच्छित आहे. बोलो येशू मसीह की किती प्रेम आहे देव पित्याचं आपल्या मंडळीवरती. हालेलुया. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर त्याचं वचन येत आहे नसेल तुम्हाला स्वीकारायचं, हो हल्ला करू नका, शांत राहा, प्रार्थनेमध्ये जा, प्रभूला म्हणा की प्रभू मला ते समज दे, कारण मी भ्रमात आहे, मला हे आवडत नाहीये, मला हे ऐकायला सुद्धा इच्छा होत नाही. पण ज्यावेळेस तुमच्यातून भ्रम निघून जाईल, मी गॅरंटी देते, तुम्हाला तुमचे आत्मिक डोळे उघडतील आणि तुम्हाला समजेल की प्रभू फक्त माझ्याशीच बोलत. हालेलुया. हे भ्रमात नसणाऱ्या व्यक्तीचं काय म्हणायचं, विदाउट एरर असलेलं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये एक्सलन्स स्पिरिट आहे. मी तुम्हाला गॅरंटी, आपल्या चर्चमध्ये 1 ते 2 लोकांकडे, मी नाव नाही घेणार, पण तो एक्सलन्स स्पिरिट मी त्यांच्यामध्ये पाहिलंय. होली स्पिरिट सगळ्यांकडे, एव्हरीबडी हॅज, प्रत्येकामध्ये आहे. पण एक्सलन्स स्पिरिट ज्याची रिस्पॉन्स, जसं मी तुम्हाला म्हटलं, ज्याचे रिस्पॉन्स जसं मी म्हटलं, ज्याचे रिॲक्शन्स मी जसं म्हटलं, ज्याचे रिप्लाय मी बघते, त्यावेळेस मला समजतं होली स्पिरिट आहे. पण ते एक्सलन्स स्पिरिटची गरज आपल्यामध्ये आहे. हालेलुया. आणि ते एक्सलन्स स्पिरिट मला जेम्स मध्ये बघायला मिळतं. एकच व्यक्ती, मी आहे का आय डोंट नो, पण मी या दिवसामध्ये त्याचं नाव घोषित करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे जाऊया त्याच्यामध्ये. वचन पढूया. मत्थ्याचं पुस्तक 5वा अध्याय 48 वचन. प्रभू आपल्याला म्हणते की मी जसा पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. कारण आपल्याला बायबलमध्ये दानिएलच्या जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त ज्याच्यामध्ये काहीही कपट अथवा चूक कुणालाच सापडली नव्हती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
कारण ज्यावेळेस त्याला धरलं, त्याला पकडलं, लोक त्याच्या विरोधात बोलत होती, त्याला पकडण्याचा, त्याला धुरताना पकडण्याचा, त्याच्यावर काहीतरी आरोप ठेवण्याचा, त्याच्या ठाई काहीतरी सापडे या गोष्टी पडताळण्याचा प्रयत्न करत होती. जशी आज लोक तुमच्या पाठीमागे लागलेली आहेत दुष्टात्मे, की ह्याच्यामध्ये काहीतरी सापडल, हिच्यामध्ये काहीतरी सापडल, हिला पकडीन मी, हिला बांधून ठेवीन. पण देव तुम्हाला आज त्या शुद्धतेच्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. आणि मी गॅरंटी देते येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या मंडळीविषयी कुठल्याही कुणालाही एकही चुकीचा प्रकार सापडणार नाहीये. आमेन, हालेलुया. नाही कुठल्या भावाविषयी, नाही कुठल्या बहिणीविषयी कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरणार आहे. कारण देवानी अगोदरच त्याच्या लोकांना सतर्क केले. हालेलुया. किती प्रेमळ आहे आपला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते की तुम्ही पूर्ण वचनाचा तेच यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही काय व्हा, परिपूर्ण व्हा. आणि आपण आजपासून काय करणार आहे, त्या परिपूर्णतेकडे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परिपूर्णतेकडे जात असताना मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या जे तुमचं कॉलिंग थांबवू शकतं. त्या म्हणजे पूर्ण होण्यासाठी 3 लोक आहेत जे तुमच्या जीवनामधून तुम्हाला कॅन्सल करायची. पहिली म्हणजे कदाचित तुमचे नातेवाईक असू शकतील जे तुमचं कॉलिंग ब्लॉक करतात. कदाचित तुमचं मित्र मैत्रिणी असू शकतील जे तुमचं कॉलिंग ब्लॉक करतात. किंवा मग मूर्ख माणसं असतील जे तुमचं कॉलिंग ब्लॉक करतात. मी गॅरंटी देते नवरा बायकोचं कॉलिंग लिमिट करू शकतो. बायको नवऱ्याचं कॉलिंग लिमिट करू शकते. तुम्हाला जर जास्त प्रेम असेल फॅमिलीवर किंवा भीती वाटत असेल तर तुम्ही डेंजर झोन मध्ये आजच घटस्फोट नाही घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजच प्रभू जवळ जायचंय आणि देवाला म्हणायचं मला भ्रमातून बाहेर काढ, अधर्म होण्यापासून मला वाचव आणि जी तुझं इच्छा आहे माझ्या बाबतीत ती घडून येऊ दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी व्यक्ती मी तुम्हाला सांगितली तुमचे मित्र म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल तुमचं कॉलिंग ब्लॉक करू शकतं बरं का. कारण देवाची इच्छा आपण परिपूर्ण व्हावं आणि ह्या लोकांची अजिबात इच्छा नसती की आपण परिपूर्ण व्हावं. आज तुम्ही चर्च मध्ये बघाल तर एकमेकाचे पाय ओढणारी माणसं आहेत आपल्या चर्च मध्ये. आपल्या नाही म्हणते मला, चर्चेस मध्ये म्हणायचं. हालेलुया. आपली लोक खूप चांगली आहेत, वर जाणाऱ्यांना वर जाऊ देणारे. प्रेज द लॉर्ड. एकमेकांसाठी प्रार्थना करणारे, एकमेकांना उत्साहाचे शब्द बोलणारे. पण मला तुम्हाला सांगायचंय की तुमचं फ्रेंड सर्कल पण तुमचं कॉलिंग ब्लॉक करू शकतं. नवीन फ्रेंड मिळतील, नवीन कॉलिंग मिळणार नाही. हालेलुया. काय म्हटलं मी, नवीन मित्र मिळतील. कुणालाही आईस्क्रीम एक घेऊन द्या, तो लगेच तुमचा मित्र होतो. एक शर्ट घेऊन द्या, तो तुमचा मैत्रीण झालीच म्हणून समजा. त्या दिवसापासून ती तुम्हाला फॉलो करायला सुरुवात करणार. पण नवीन कॉलिंग मिळणार. महत्वाचं काय, मित्र मैत्रिणी का कॉलिंग, माझं कॉलिंग. आणि तिसरं म्हणजे मूर्ख लोक. हालेलुया. मी तुम्हाला परत सांगते, मॅथ्स सब्जेक्ट जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर तुमचं सर्कल मूर्ख लोकांचं जर असेल तर तुम्ही मॅथ्स सब्जेक्ट कधीच पास होणार नाही. हालेलुया. कारण 5वा नंबर तुमचा असणार, त्यामुळे मॅथ्स तुमचा ग्रुप फेल होणार आहे. पण आज देवबाची इच्छा आहे की मी सुज्ञांची सोबत धरणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो सुज्ञांची सोबत धर म्हणजे काय होशील, सुज्ञ होशील. आणि मूर्खाचा सोबती कष्ट पावतो किंवा नाश होतो. हालेलुया. आणि देवबाची इच्छा आहे की तुम्ही जास्त कष्ट करू नये, तुम्ही सुज्ञाच्या सोबती बरोबर पुढे प्रवास करणार आहे. हालेलुया. हालेलुया. ओके, वचन काढूया दुसरं शमूएलाचा 6वा अध्याय. जास्त वेळ घेणार नाही मी आज, मी एंडला आले तुमच्या. ओके, दुसरं शमूएलाचा 6वा अध्याय. सातवं वचन. चुका आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजल्या पाहिजे की मी काय करत आहे. हालेलुया. या ठिकाणी एक स्पिरिच्युअल एरर आपल्याला बघायला मिळतो. दुसऱ्या शमूएलाचा 6वा अध्याय आणि 7वं वचन वाचूया. वचन आपण
तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. हालेलुया, प्रेज लॉर्ड. या ठिकाणी स्टोरी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बायबल आपल्याला सांगतं की या ठिकाणी दावीद राजानी कोश बाहेर काढलाय आणि तो कोश त्यांनी एका गाडीमध्ये ठेवलेला आहे आणि ती गाडी त्या ठिकाणी काय करत आहे, निघालेली. वाचूया आपण वचन पूर्ण वाचलं तर आपल्या लक्षात येईल. नंतर दावीदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नामाचा हा कोश त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. अभिनादाबाचे पुत्र उज्जा व अहो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. अहो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि विना, सारंगी, डफ, डमरू, झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खड्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोश उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय चूक केली? चांगलं तर काम केलं होतं. हालेलुया. सगळ्या जणांनी देवाचा कोश, देवाची उपस्थिती आणण्याच. आजच्या काळामध्ये त्यावेळेस कोश होता, त्या कोशामध्ये काय असायचं? 10 आज्ञाच्या पाट्या, आरोनाची काठी, बरोबर आहे का? प्रेज द लॉर्ड. आणि हे सगळ्या गोष्टी नाचत गाजत वावरत कुठे आणत आहे? त्या ठिकाणी दावीदपुरामध्ये ते घेऊन येते. इस्रायलामध्ये तो आणण्याचा प्रसंग सुरू आहे आणि त्या प्रसंगामध्ये ती गाडी खड्ड्यामध्ये ठोकर खाल्ल्यामुळे पडलेली आहे. कोश पडायला आलाय आणि या ठिकाणी या व्यक्तीने कोशाला धरले आणि देवानं त्याच्या चुकीचा त्याला तडाखा दिलाय. हालेलुया. आज आपण सगळेजण देवाच्या उपस्थिती आणण्यासाठी प्रार्थना करत आहे आपल्यामध्ये. प्रेज लॉर्ड. आणि आपण खूप प्रकारे, वेगळ्या प्रकारे आपला कालवाय, आपला दंगा आहे. व्हेरी गुड. प्रभू खूप आनंदी आहे. पण देवाची इच्छा आहे हे स्पिरिच्युअल एरर आपल्यामध्ये असू नये. म्हणजेच काय? परमिशन नसताना देवाच्या कुठल्याही कामाला आपण हात लावू नये अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. त्याला परमिशन नव्हती. त्याचं एकच काम होतं, गाडी हाकायची. हालेलुया. त्याची काय परमिशन काम होतं? आणि त्याला परमिशन वाचून त्यानं त्या ठिकाणी कोशाला हात लावायला गेल्यामुळे बायबल असं सांगते की त्याच्या त्या चुकीचा परमेश्वरानं त्याला धडाका दिला आणि तो मेला. हॅलो. म्हणजेच काय? परमिशन नसताना चर्च मध्ये तुम्हाला जर देवाकडून परमिशन नाहीये तर तुम्ही त्याला करेक्ट करायचं नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चूक आपल्या जीवनामध्ये भ्रम निर्माण करते आणि भ्रम आपल्याकडून अशा पद्धतीचा अधर्म घडवून आणू शकते. हे देव बाप्पाला आज त्याच्या मंदिरामध्ये त्याच्या लोकांना तुमच्या आणि माझ्या बरोबर तो बोलत आहे. काय चूक होती त्याची? त्यानं तर भारी काम केलं होतं. आपल्यामध्ये कोण असं, ब्रदर तुम्ही खूप छान काम केलंय, टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने, अजिबात काळजी करायची नाही, आपण प्रार्थना करू, आपण असं करू, व्हेरी गुड. पण बायबल असं सांगते की त्या ठिकाणी देवाने त्याला तडाखा दिलाय आणि तो मरून गेलाय. आज प्रभूची तुमच्या आणि माझ्याकडून इच्छा आहे. परत एकदा मी सांगते, जर तुम्हाला देवाकडून एखाद्या गोष्टी सुधारण्यासाठी परमिशन नसेल तर तुम्ही ते करू नये अशी देवबापाची इच्छा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूकडून आज्ञा मागा. तुम्हाला माहिती या गोष्टी घडण्यासाठी खूप प्रार्थना होत्या, पण परमिशन होती आतमध्ये. मला मोठेपणा नाही सांगत आहे, असं नाही आहे. मी खरंच नम्र होऊन तुमच्या समोर बोलत आहे की प्रभूनं आतमध्ये
जीवनामध्ये ते इंटिमेशन मी क्लिअर ऐकलं होतं आणि ज्यावेळेस मी शब्द बोलत गेले त्यावेळेस मला ते कार्य लोकांकडून त्याच्यासाठी सपोर्ट मिळत गेला आणि म्हणून हे परत एकदा आपल्या जीवनामध्ये देवानं सामर्थ्यानं उभं केलेलं मी पाहिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर परमिशन नाहीये तर एखाद्या ब्रदर किंवा सिस्टरला करेक्ट करायची जबाबदारी तुमची नाहीये, तुम्ही ते करू नये अशी देवबापाची इच्छा आहे. हालेलुया. पण आज लोक पास्टरला सिस्टरला करेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. मी असं म्हणत नाही, तुम्ही वाईट नाही करते, तुम्ही चांगलं करते, पण काय देवाची परमिशन आहे? हालेलुया. तुम्ही वाईट नाही करत, मी परत सांगते, प्रार्थना करू शकता, पण करेक्ट करायचा, मला पण काही गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचा किंवा त्या कोशाला हात लावायचा पद्धत असेल, टेन्शन घेऊ नका, तो परत एकदा उभं करण्याचं सामर्थ्य देवाकडे आहे, पण त्याला हात लावायला जायचं नाही हे प्रभू आपल्याला सांगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, एखादा माझा भाऊ, मी असं म्हणत नाही तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा, पण विनाकारण त्याला डिवचायचं नाही आणि त्याला तुझी अक्कल म्हणजे काय म्हणायचं, त्याची सगळं बुद्धी सगळं त्याचं सगळं काढायचं आणि मग म्हणतो मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. देवाची इच्छा आहे, जर परमिशन आहे तर कुणाचंही भय बाळगायचं नाही, कुणाची भीती बाळगायची नाही आणि आत घुसायचं आणि त्याला क्लिअर करायचं, त्याला करेक्ट करायचं. ते तुम्हाला आशीर्वाद पण घेऊन येईल. कारण एचकेल हा असा संदेश का होता, तो म्हणायचा देवा मी बोलणार नाही, पण देव म्हणाला तू बोलायचंय, त्यांचं ऐकायचं नाही, ते माझं काम आहे, मी त्यांना बघेन, पण तू जर नाही बोला तर मी कुणाला तडाखा देईन, मी तुला देईन. पण ज्यावेळेस मला परमिशन नाहीये त्यावेळेस मी जर बोलले तर तडाखा कुणाला नाही. हालेलुया. म्हणून आज देव आपल्याला सांगते, चुका भ्रमात घेऊन जातात आणि भ्रम अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये मोठा घोटाळा करू शकतो आणि मग आपण प्रार्थना करू, डोकं फुटेल, सगळं होईल. देवा का होत नाही माझ्या जीवनामध्ये? तर मी परत एकदा तुम्हाला सांगते, प्रभू आपल्याशी काहीतरी बोलत आहे. जर आपल्याकडून अशा पद्धतीनं कुणाला तरी सुधारण्याचं विनाकारण देवाची परमिशन नसताना जर कोशाला, देवाच्या मंडळीला, लोकांना जर आपण विनाकारण हात लावत आहोत, सावधान राहा. प्रेज लॉर्ड. हो, तुम्हाला बोध करायचं आहे, पण तुम्हाला परमिशन घ्यायची. काय घ्यायची? शेजारचा परमिशन घे, पालकाची नाही, सिस्टरची नाही, देवाकडून इंटिमेशन. पवित्र आत्मा आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी इंटिमेशन देतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी खरं सांगते, खरंच देतो तो. जर तुमच्याकडे एक्सलन्स स्पिरिट आहे तर गॅरंटेड तुम्हाला काही गोष्टीचं इन्स्ट्रक्शन तो देणार आहे आणि तुम्हाला त्याच गोष्टी करायचे जे प्रभूने तुम्हाला सांगितले. मी परत एकदा सांगते, जर परमिशन आहे पूर्ण फोर्स लावा. जरी सैतान तुम्हाला अडवणार असेल, लोक तुम्हाला अडवतील, पण देवाचं सामर्थ्य तुम्हाला फोर्सफुली काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. पण जर परमिशन नाहीये, लोक जरी फोर्स करतील, सैतान जरी कानात म्हणेल तूच करू शकतीस, तुलाच करायचंय, तुझ्याशिवाय कोण करणार आहे, तरी करू नका. हालेलुया. कारण भ्रम मी कुणाचा ऐकतोय हे नाही सांगत आणि भ्रमाची शिक्षा आपल्याला आजच्या काळामध्ये उद्या नाही होत, 10 वर्षांनी त्याचा रिझल्ट करतो. ज्यावेळेस वादळ सुटतं, वारं येतं, पाऊस पडतो, त्या घराला धडकतं आणि मग ते घर पडतं. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा त्याची लेकरं सुज्ञ असावी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि देव त्याच्या लेकरांना, या मंडळीला सुज्ञ बनवत आहे हे मला आत्म्यामध्ये परमेश्वर दाखवते. आणि देव मला तुमच्या प्रार्थनांपेक्षा एक वेगळं लीडिंग, गाईडिंग मंडळीसाठी करत आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगते, येणाऱ्या दिवसामध्ये एक ब्लेसिंग आपल्या मंडळीमध्ये आपण पाहणार आहे. तुम्ही ज्या प्रार्थना मागत आहात, ज्या रिक्वेस्ट तुमच्या आहेत, ज्या गोष्टीसाठी तुमचे फास्टिंग आहेत, जे तुम्ही ज्या गोष्टीमुळे निराश आहात किंवा नाराज आहात, ते तुम्हाला 10 पट नाही तर 100 पट परमेश्वर तुमच्यासाठी ते घडवणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्हाला वाटतंय माझ्याकडून व्हावं, प्रभू तुमच्याकडूनच घडवणार आहे. तुम्हाला जर इथे ठेवलंय, जर तुम्ही टिकून आहात, जर तुम्ही प्रार्थनेत आहात, तर बाहेरच्याला घेऊन येणार आहे का तो? नाही. तो म्हणतो मी इथूनच
सरदार उभे करेन, मी इथूनच संदेश उभे करेन, मी इथूनच माझी लोक उभे करेन. हालेलुया. पण आज त्याचे मेसेज काय आहे माझ्यासाठी? आज त्याचं वर्ड ऑफ नॉलेज काय आहे? आज वर्ड ऑफ विजडम माझ्यासाठी काय आहे? तो म्हणते चूक तुझ्यामध्ये नसली पाहिजे. म्हणजे मी आता प्रार्थना काय करणार 40 दिवसात? प्रभू मी मूर्ख आहे, मी खूप चुका केल्या, मी आज ऍडमिट होते, मला क्षमा कर. माझा भ्रम लगेच निघून जाईल. म्हणजे जे काही असं वादळासारखं मेघासारखं आलेलं असतं ना, सूर्यप्रकाश असताना पण 2 दिवस बघा आभाळ आहे का? आहे का? आणि आभाळामुळे खूप त्रास होतोय. प्रेज लॉर्ड. बिना कामाची गरमी वाढली का? हालेलुया. म्हणजे गरमी नाहीये अजून, तरी पण फक्त आभाळामुळे काय झालंय? गरमी वाढते. आभाळामुळे त्रास होते, आभाळामुळे कंटाळ आहे अंगामध्ये, आभाळामुळे म्हणजे थकवा आहे अंगामध्ये, काही करायची इच्छा नाहीये. याचं कारण काय? एकच गोष्ट, आभाळ. म्हणजेच काय? आपल्या जीवनामध्ये प्रार्थना आहे, उत्साह आहे, पवित्र आत्मा आहे, पण प्रॉब्लेम कुठे आहे? भ्रमामध्ये आहे. कशामध्ये आहे? तो जो एरर आहे, तो एरर आज पवित्र आत्मा आपल्या मंडळीतून काढून टाकते. मी गॅरंटी देते. मी आत्ताच ज्यावेळेस प्रीच करत आहे त्यावेळेस ते जे सावट आहे किंवा तो जो मेघ आहे तो आपल्या जीवनातून मी असा निघून जाताना गेट कडून बाहेर निघताना पाहिजे. हालेलुया. तुम्ही विश्वास नाही ठेवत का? माहिती? प्रार्थना करणं आणि ज्यावेळेस देव बोलत असताना त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, यात खूप फरक आहे. आणि इथं लोक मिस करतात. प्रेज लॉर्ड. इथं काय करतात लोक माहिती? बायबलमध्ये कुठे मिस केलं लोकांनी? कुणी केलं असं मिस? नाही माहिती? वचन आहे मला दाखवायचं तुम्हाला, कारण तुम्ही मला ते लुक दिलंय, त्यामुळे मी तुम्हाला ते वचन देणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लॉर्ड ते लुक कामध्ये आहे? लुकाचं पुस्तक याचा 2रा अध्याय. आणि आपल्याला या ठिकाणी जखर्या नावाचा व्यक्ती माहिती आहे. हालेलुया. तो कोण होता? याजक होता. प्रेज लॉर्ड. आणि त्याला काय होणार होता? त्याच्यासाठी काय होती? भविष्यवाणी होती. काय भविष्यवाणी होती? मोठे तुला पुत्र होईल. आणि बरोबर आहे का? आणि तो त्यासाठी प्रार्थना करत होता का? हालेलुया. करत होता का? करत होता. तो त्या प्रार्थनेनं, त्या विश्वासानं वाज होता, म्हातारा झाला होता. देवाजवळ त्याच्या 100% विनंत्या असणार आहे. आणि त्या विनंत्या करत असताना सुद्धा ज्यावेळेस देवदूत त्याच्याकडे आला त्यावेळेस त्याने त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. हालेलुया. बायबलमध्ये एरर आहे हा सगळ्यात मोठा. आणि त्याच्यामुळे काय झालं? त्याला 9 महिने जोपर्यंत तुला लेकराचं बोट बघत नाही, तुला काय होणार आहे? तू नका होणार. म्हणून आज माझी विनंती आहे, जर देव तुम्ही प्रार्थना करत असलेल्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला नाही आवडत, मान्य आहे मला, पण जर तो पाठवत असेल तर अशा पद्धतीनं त्याच्यासाठी शंका उपस्थित करून मूक होऊ नका. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो सेवा करत होता. प्रेज लॉर्ड. मंदिरामध्ये त्याचं टायमिंग होतं, त्या वेळेत त्याचा समय होता आणि त्या समयामध्ये देवदूतांनी त्याला डायरेक्ट दर्शन दिलं. किती सामर्थ्य गोष्ट आहे. आज देवदूत तुमच्याकडे येत आहे, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे आणि तो म्हणतो हे कसं होईल? कसे शक्य आहे? देवदूत म्हणाला तू मोका होशील. प्रेज लॉर्ड. आज देव तुमच्याशी बोलत आहे. त्याला म्हणा प्रभू मी विश्वास ठेवतो, कारण मी प्रार्थना करते माझ्या मंडळीतून सगळी घाण निघून जावी, माझ्या मंडळीतून देवपा सगळी अशुद्धता निघून जावी, माझी मंडळी महिमेतून महिमेकडे जावी, माझी मंडळी सुधरावी, माझ्या मंडळीमध्ये चिन्ह चमत्कार घडावे, माझी मंडळी ब्लेस व्हावी. तर आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. स्पिरिच्युअल एरर्स, तुमच्या जीवनामधल्या चुका तुम्हाला टाळायच्या आणि देव बोलत असताना त्याला म्हणायचं येस, हे वचन माझ्या मंडळीसाठीच आहे आणि मी विश्वासाने ते स्वीकारते. आणि येणाऱ्या दिवसामध्ये पवित्र आत्मा जे त्याच्या इच्छेने आपल्या जीवनामध्ये करू इच्छिते ते तुम्ही आणि मी पाहणार आहे. आमेन. आमेन. इकडचे पण म्हणतील आमेन.